श्री साईबाबामुळे जसे शिर्डीस महत्त्व प्राप्त झाले, तसेच श्री उपासनी बाबामुळे साकुरी प्रसिद्धीस पावली. श्री उपासनी महाराज हे 20व्या शतकात महाराष्ट्रात एक प्रसिद्ध सत्पुरुष होऊन गेले. त्यांनी महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासावर दीप्ती चढवली व देशाचे मुखमंडल उजळ केले, आध्यात्मिक तत्वावर साचलेली काजळी दूर केली व सनातन वैदिक धर्माची ध्वजा जगात फडकत ठेवली. श्री उपासनी महाराज मूळचे नाशिक जिल्ह्यातील सटाण्याचे. 15 मे 1870 रोजी ते जन्मास आले. बालपणापासूनच त्यांना ईश्वरी साक्षात्काराची ओढ होती व तत्त्वचिंतनाचे वेड होते. सद्गुरूंच्या शोधार्थ भ्रमण करताना त्यांची शिर्डीच्या साईबाबांची भेट झाली. त्यांच्या कृपेने सिद्धावस्था प्राप्त झाल्यावर त्यांनी शिर्डी सोडली. त्यानंतर खडगपूर वगैरे ठिकाणी भ्रमंती केल्यावर नगर जिल्ह्यातील साकुरी या खेड्यात या सिद्धपुरुषाचे पाय विसावले. महाराजांनी गावाबाहेर स्मशानभूमीत वास्तव्य केले, परंतु या महापुरुषाच्या चरणस्पर्शाने स्मशानाचे वैकुंठ कैलासात रूपांतर झाले. महाराजांच्या लोकोत्तर विभूतिमत्वाच्या अद्भुत आकर्षणामुळे असंख्य लोक त्यांच्याकडे आकर्षिले गेले. महाराज अक्षरश दिगंबर अवस्थेत होते. छोटेसे गोंडपाठ हेच काय ते त्यांच्या काईचे भूषण होते. सुरुवातीस थंडी गारठ्या पासून त्यांना कशाचाच निवारा नव्हता, म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्यासाठी पाचटाचे एक झोपडे बांधले. जसजशी दर्शनार्थ येणाऱ्या यात्रेकरूंची गर्दी वाढू लागली तसतसे त्यांच्या सोयीसाठी हलके राहण्यास निवासस्थाने व धर्मशाळा बांधण्यात आल्या. प्रार्थनेसाठी मंदिरांची स्थापना झाली आणि शून्यातून एका महान तीर्थक्षेत्राची, उपासना केंद्राची आणि धर्मपीठाची निर्मिती झाली. साकुरीस्थानात झोपडी आणि मंदिरे यांचा समावेश होतो. ज्या भागात महाराजांची झोपडी आहे तो भाग झोपडी म्हणून ओळखला जातो. पूर्वी ज्या ठिकाणी झोपडी होती तिथे आता सिमेंट कॉन्क्रीटचा हॉल बांधण्यात आला आहे. पूर्वीच्या झोपडीचे छप्पर स्मृतीदाखल तसेच राखण्यात आले आहे. या झोपडीतच महाराजांची समाधी आहे. 1941 साली पौष शु. सप्तमीस महाराज समाधीस्थ झाल्यावर येथे त्यांची समाधी बांधण्यात आली. महाराजांच्या समाधी शेजारीच त्यांचा बांबूचा पिंजरा आहे. या पिंजऱ्यात त्यांनी 1922 मध्ये स्वतःच लोककल्याणासाठी बंद करून घेतले होते. या पिंजऱ्यात असतानाच महाराजांच्या प्रवचनास प्रारंभ झाला. त्यांच्या ज्ञानाची गंगोत्री येथेच उगम पावली. त्यांची सारी प्रवचने उपासनी वाक्सुधा या ग्रंथामधून समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यांची प्रवचने म्हणजे ज्ञानाचे अमोलिक भांडार असून त्यांची विचारतत्वे जागोजाग विखुरली आहेत. महाराजांच्या झोपडीपासून समोरच मातृमंदिर आहे. महाराजांच्या मातोश्रींचे हे समाधी मंदिर आहे. येथून लगतच सभामंडप आहे. तेथून थोड्याशा अंतरावर कन्याकुमारी मंदिर आहे. कन्याकुमारीचे ते चिरंतनचे स्मारक आहे. तेथून जवळच यज्ञमंडप आहे. येथे वर्षातून 7 यज्ञ होतात. श्रीमाताजींचे नेतृत्वाखाली कन्यांच्या द्वारा हे यज्ञ होतात. झोपडीपासून काहीशा अंतरावर बापूसाहेब जोग यांची समाधी आहे. तेथून समीपच मंदिरे आहेत. त्यामध्ये श्रीदत्त मंदिर हे प्रामुख्याने आपल्या नजरेत भरते. त्याच्या सभोवतीच श्री मारुतीराय, श्री गणेश, श्री खंडोबाराय, श्री महादेव आणि श्री शनिदेव यांची छोटीशी पण सुबक रावळे असून ती तेथील सनातन वैदिक धर्माच्या वातावरणाची ग्वाही देतात. पुढील भागात